तर आज आपण या ठिकाणी पुन्हा पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी पायाभूतचा पेपर आणि हा पेपर खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आता आपण इथे सुरुवात करूया आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि यातले प्रश्न तुम्ही लिहू पण शकता, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर चला आता आपण खाली पाहूया पहिला प्रश्न. तर या ठिकाणी तुम्ही आपला पहिला प्रश्न पाहू शकता. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तोंडी चाचणीचा. तर यामध्ये तुम्हाला पहिलाच एकदम सोपा प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तराचे वाचन करायचे आहे आणि 5 मार्क्ससाठी इथे फक्त तुम्हाला हा उत्तर वाचायचा आहे. तर याचे वाचन तुम्हाला तुमच्या शिक्षकांसमोर करायचे. काही शिक्षक घेतात, काही नाही घेत, त्यामुळे जसे तुम्ही घ्याल तसे तुम्हाला म्हणजे इथे 5 मार्क्स भेटतील. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर आता तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि वाचताना तुम्हाला जे आहे इथं काही चुका नाही करायच्या. तर या ठिकाणी पुढचं आहे, खालील उतार वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी तुम्हाला उतार वाचून 5 मार्क्ससाठी प्रश्नांची उत्तरे पण द्यायची आहेत. तर या ठिकाणी सर्वात आधी हा उतारा तुम्ही नीट वाचू शकता, मग यावरच तुम्हाला काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत. तर यावरचे सर्व प्रश्न परमवीर चक्रावरच विचारले आहेत त्या धड्यावर. तर तुम्ही हे पण पाहू शकता, डिझाईन कोणी केली आहे सर्व. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला त्या चक्रावरील भाषेचे नाव सांगितले लिहायला, ते पण तुम्ही इथे पाहून लिहू शकता. तर ते पण तुम्हाला इथे याच्यातच दिलेले आहे आणि त्यानंतर पुढे म्हणजे कोणत्या धातूपासून बनला आहे ते पण तुम्हाला सांगायचे हा चक्र. तर ते पण तुम्ही वरती पाहून सांगू शकता, जसे कांस्य असे काही लिहिले. आणि त्यानंतर खाली अजून एक येतो पण तुम्ही पाहू शकता प्रश्न. तर खाली तुम्हाला 2 वैशिष्ट्ये सांगायची आहेत, ती तुम्ही इथे सांगू शकता. 2 वैशिष्ट्ये वरच दिली आहेत ती पण. अशा प्रकारे तुम्ही इथे मार्क्स घेऊ शकता. आता आपण नेक्स्ट आपण पाहूया. तर अशा प्रकारे हे सर्व काही असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तोंडीमध्ये 10 मार्क्स घेऊ शकता. ओके. तर आता बाकी जो उरलेला आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहूया, कारण याच्यातच सर्व घेतले तर व्हिडिओ मोठा होईल खूप, त्यामुळे तुम्हाला पण कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही पण जे नेक्स्ट याच्यासाठी कमेंट करू शकता. तर नेक्स्ट याच्यासाठी पण कमेंट करा आणि मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हा फक्त सराव पेपर आहे, सरावासाठी बनवलेला आहे मी, म्हणजे लास्ट इयरचा पेपर अनालाइज करून. त्यामुळे हा खूप उपयुक्त पण आहे, तुम्हाला उपयुक्त पण होऊ शकतो परीक्षेसाठी. त्यामुळे याचा सराव नक्कीच करा, म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर हे सर्व प्रश्न पण तुम्ही नक्कीच करा आणि नेक्स्ट पार्ट लवकरच मी टाकण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी कमेंट करत राहा. आणि नेक्स्ट पार्टची लिंक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाहू शकता, मी पिन करून ठेवेल ती लिंक, तिच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. ओके. आणि बाकी तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर तिथे पण फॉलो करू शकता, तर मी त्याची पण लिंक इथे देईल. तर आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.